काठ्याने घे ए दोघं तिघ जण धरा रे धरा दोघं तिघ जण आपले कुठे कुठे बाकी धरू लागाव त्याला सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया सन 2025-26 राज्य राखीव पोलीस बलामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रक्रिया राबवण्यात येत आहेत। माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच माननीय अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांच्या आदेशानुसार तसेच माननीय पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र पुणे राज्य राखीव पोलीस बल यांच्या आदेशानुसार तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड समादेशक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया सन 2025-26 दिनांक 16/3/2026 पासून राबवण्यात आलेली आहे। सदर भरती प्रक्रियेदौरान आज दिनांक 2/4/2026 रोजी भरती प्रक्रिया राबवण्यात आली। या भरती प्रक्रियेमध्ये आम्ही सकाळी 3 वाजता उमेदवार एंट्री गेटवरून आतमध्ये घेतले। त्यानंतर उमेदवारांनी काही उमेदवार आम्ही गेटवरच सूचना देतो की कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थाचं कुठल्याही उत्तेजिक पदार्थाचं आपण सेवन करू नये। तरी देखील काही उमेदवारांनी या ठिकाणी आल्यानंतर कागदपत्र तपासणीनंतर ही पावडर जी आहे ही पावडर अति उत्तेजित करणारी आपले शरीर अनकॉन्शियस करणारी पावडर जी आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे। यासोबतच टॅबलेट देखील आहेत, या टॅबलेटचा देखील वापर करण्याचा प्रयत्न केला। साताऱ्यातील आणि सांगलीतील हे उमेदवार आहेत। टोटल 3 उमेदवार यांनी असा प्रयत्न केलेला आहे। त्यांना आम्ही हे करण्यापासून वंचित केलेलं आहे, त्यांना पकडलेलं आहे आणि त्यांच्यावर उचित कारवाई पोलीस स्टेशन मार्फतीने देखील आम्ही करणार आहोत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही पावडर अति उत्तेजित मादक सेवन केल्यानंतर होणारी आहे, जेणेकरून रनिंग केल्यानंतर धावून आल्यानंतर उमेदवार जो आहे तो आपल्या बॉडीवरचं पूर्ण नियंत्रण सोडेल आणि तो सैरावैरा धावेल अशा प्रकारचे प्रकार गेल्या 8 दिवसांमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान जवळपास 7 ते 8 उमेदवारांना म्हणजे आढळून आलेले आहेत। उमेदवार आपल्या शरीराची पर्वा न करता आपल्या जीवाची पर्वा न करता अशा पावडरचा वापर करून आपल्या जीवाला धोका निर्माण करतात। मी सर्व उमेदवारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी येताना भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे। आपल्याला सर्व सुख सुविधा या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून राहण्याची व्यवस्था, तुम्हाला वॉशरूमची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, आरो फिल्टर पाण्याची व्यवस्था, दुसरी गोष्ट तुम्हाला बिस्किटाची खाण्याची व्यवस्था, त्यानंतर तुम्हाला कोकम सरबत, ग्लुकोज टॅबलेट या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। 4 ते 5 तास आपल्याला फक्त भरती प्रक्रियेमध्ये थांबायचे। 9 वाजेपर्यंत सकाळी तुमची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पाडतोय आम्ही आणि आतापर्यंत तसा रिझल्ट पण आपल्या भरती प्रक्रियेचा खूप चांगला आहे। तर उमेदवारांना विनंती आहे की आपण अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं सेवन करून आपल्या जीवितास धोका करू नये, आम्हाला सहकार्य करावं। असं जर प्रकार आपला परत आढळला तर यांच्याप्रमाणेच आपले देखील पुढे कार्यवाही आम्ही करणार आहोत। माननीय SP सरांच्या आदेशानुसार आम्ही ह्या 3 उमेदवारांवर आम्ही आता पोलीस स्टेशन मार्फतीने कारवाई करणार आहोत। तरी सर्वांनी कृपया आम्हाला सहकार्य करावे अशी मी विनंती करतो आणि आपल्याला पुढील भरतीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.